ज्ञान मुद्रेत बसा, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, ओंकार जप करायचा आहे. श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. विश्रांती घ्यायची आहे. यानंतर योगिक ब्रीदिंग करायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा, पोट फुगवायचे, छाती फुगवायची, खांद्याचा भाग वरती घ्यायचा आणि श्वास घेत घेत पूर्ण डोक्यापर्यंत घेऊन थांबायचं आहे. मग हळूवारपणे सोडायचं आहे. श्वास दीर्घ श्वास घ्या. कुंभक करायचं आहे, थांबायचं आहे तिथंच. सोडा. पूर्ण पोटातील हवा बाहेर जाऊ दे. पुन्हा श्वास घ्या. कुंभक करायचं आहे. हळूवार श्वास सोडत पोटातील पूर्ण श्वास बाहेर सोडायचा आहे. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. विश्रांती घ्यायची आहे. हे योगिक ब्रीदिंग जे आहे
आपण रोज कमीत कमी 10 मिनिटं केला, 20 मिनिटं केला तरी चालतंय. तुम्हाला ते फुफ्फुसासाठी चांगलंच फायद्याचं आहे. हे रोज करत जावा. कमीत कमी एक 10 मिनिटं जरी तुम्ही करत बसला तरी काही अडचण नाही. तुम्हाला याचा नक्कीच फायदा मिळणार आहे. सध्याचा काळ कोरोनाचा आहे. या कोरोनाच्या काळामध्ये तर ह्याचा खूपच फायदा होतोय. त्यामुळे योगिक ब्रिथिंग हे कंटिन्यू ठेवा. हे करायचंच हे लक्षात ठेवा. थोडंसं मी आपल्या वेळेच्या बंधनामुळे मी थोडा वेळ घेतोय. तुम्ही इथून पुढे थोडंसं काय करत जावा. योगिक ब्रिथिंग जे आहे साधारणपणे एक 10 मिनिटापर्यंत कंटिन्यू करत राहायचं. त्यानंतर कपालभाती प्रत्येकी 1 मिनिटाचा स्ट्रोक मध्ये 50 ते 55 120 पर्यंत आपले स्ट्रोक जाऊ देत. त्यामध्ये तुम्ही 5 मिनिटं 10 मिनिटं सुद्धा करू शकता कपालभाती. हा फायदा तुम्हाला नक्कीच तुमच्या फुफ्फुसांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी, मजबूत बनवण्यासाठी त्याचा फायदा होतो. चला आता कपालभाती प्राणायाम करायचा आहे. श्वास घ्यायचा आहे आणि 1 मिनिटापर्यंत जास्तीत जास्त स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न करायचे. असे आपण 3 आवर्तने करायचे आहे. चला ठीक आहे, स्टार्ट करा. पोटाच्या भागाने हात दाबायचं. लक्षात घ्या, पोटावर हात ठेवा वाटल्यास. प्रतिभा कमरेत ताठ राहा. हा चल कर. स्ट्रोक पोटाने दाबायची. पूर्ण हवा पोटाने बाहेर काढायची. चला करा. पुन्हा 3 वेळा आवर्तने होऊ देत एका मिनिटाचे. पाटील मॅडम, पोटाचा भाग दाबायचा आहे. पोटाचा भाग आत दाबा. हा, पोटावर हात ठेवून बघा तुम्ही. झटका द्यायचा पोटावर कुठून. नुसतं आत बाहेर करायचं नाही. लक्षात घ्या. आपल्याला शिंक कशी येते, शिंक आल्यानंतर सगळी हवा बाहेर कशी जाते त्या पद्धतीने. चला सर्वांनी हात वरती घ्या. चला 3 आवर्तने हात वरती घेऊन कपालभातीचे. श्वास आत घ्या. श्वास पुन्हा घ्या. श्वास पुन्हा घ्या.
विश्रांती घ्यायची आहे, अग्निसार करायचा आहे, पूर्ण पोटातील श्वास बाहेर काढायचा आहे, पूर्ण श्वास बाहेर काढायचा आहे. भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. श्वास घ्या, श्वास घ्या, सर्वांनी विश्रांती घ्यायची आहे. डोळ्यांचा व्यायाम करायचा आहे. डोळे विस्फरा. एका ठिकाणी टक लावायचा आहे. डोळे मिटायचे नाहीत. एक मिनिटापर्यंत डोळे मिटायचे नाहीत. वरती बघा, डोळे विस्फारलेले. खालील बाजूस डाव्या किंवा उजव्या बाजूला बघा. दुसऱ्या बाजूला बघा. डोळे क्लॉकवाईज फिरवायचे आहेत. गोल. उलट. एका ठिकाणी लक्ष केंद्रित करा. त्राटक क्रिया. डोळे गच्च मिटायचे आहेत. कान पकडा सगळ्यांनी. कान खेचायचे आहेत. खालील बाजूस खेचा. बाजूला. वरील बाजूस. ठीक आहे, विश्रांती घ्यायचा आहे. एक आज वेगळी गोष्ट मला जाणवली आहे. तर माझी मुलगी एक लहान 6 वर्षाची मुलगी आहे. तर तिचा दाताचा प्रॉब्लेम आला होता.
तिचे दात पुढचे दुधाचे जे दात आहेत ते पुढच्या बाजूला आहेतच, पण जे कायमचे दात येतात ते दुधाच्या पाठीमागच्या दाताच्या म्हणजे आतल्या बाजूला आले. तर आम्ही ज्यावेळी दवाखान्यात गेलो, डॉक्टरना विचारलं हे असं का झालंय? तर त्यांनी सांगितलं की ह्याची कारणं अशी आहेत की पूर्वी आपण ऊस खात होतो, चणे खात होतो, फुटाणे खात होतो. ह्यानं काय व्हायचं की आपल्या जो हुनवटीचा भाग आहे किंवा आपल्या ह्या भागाचा तोंडाच्या भागाचा भाग आहे, तर ह्याचा व्यायाम चांगला होत होता. तर आजकाल काय झाले की आपण जरी रसात ऊसाचा रस किंवा ऊस खायचा झाला तर आपण जाऊन रसाचा आणायचा आणि रस पीत ज्यूस पितो. त्यामुळं ऊस खाण्याचा संबंध येत नाही. जे काही खाण्याच्या पदार्थामध्ये आहे ते आपण सगळे मऊ-मऊ पदार्थ खातो. त्यामुळे झालंय काय, की हा जो भाग आहे याला जी ताकद मिळाली पाहिजे. ती ताकद न मिळाल्यामुळे व्यायाम त्याचा न झाल्यामुळे काय झालं, की तो भाग हा असा वाढला नाही. कसं होतंय जसं आपली वय वाढत जातं लहान मुलांचं, त्यावेळी हा जो भाग जबड्याचा भाग आहे तो असा एक्सपांड होतो आणि तिथली जी दाताची जागा असते ती भरत असते. तर साधारण डॉक्टरने सांगताना काय सांगितलं, की जर आपला एक दुधाचा दात असेल एक, तर त्याची येणारा जो दुसरा दात आहे कायमचा, तो दीडपट जास्त असतो म्हणजे अर्धा पट जास्त असतो. तर अशा वेळी काय होतं, की तो दात त्या ठिकाणी बसण्यासाठी हा जो जबड्याचा भाग आहे तो असा एक्सपांड होत झाला नाही. त्यामुळे तिचा प्रॉब्लेम काय झाला, की त्या पाठीमागच्या बागेला दात आलेत आणि तो अडचण निर्माण झाली. मग ह्यावरून मला काय वाटलं, की आपल्या लहान मुलांना आपण ऊस खाण्यासाठी त्याचबरोबर चणे, फुटाणे जे टणक वस्तू आहेत, की ज्याने आपण फोडू शकतो. काही वेळा आपण लहानपणी बघा चिंचोके वगैरे खात होतो. चिंचाच्या झाडांचे. ते गरम करणार, आपण करून खाणार. ह्या अशा गोष्टी करत होतो. पूर्वी व्हायचं. पण आत्ताच्या काळात ह्या गोष्टी मुलांना अजिबातच माहीत नाहीत. तर आपल्या लहान मुलांना, आपल्या नातवांना वगैरे ह्या गोष्टी जरूर करा. त्यांना ऊस खायला लावा, चणे, फुटाणे खायला लावा. त्यातून त्यांच्या ह्या दाताचा जो भाग आहे, तो जबड्याचा भाग आहे, तो चांगला विस्तारतोय आणि तो मोठा होतो. दात त्यांचे चांगले होतील. लक्षात घ्या. मग ह्यासाठी आज मी व्यायाम आपण सर्वांनी करायचा आहे. रोजच्या रोज हे तुम्ही पण करा. तुमच्या दातांना पण फायद्याचं आहे. आपण पण बघा आपल्या जेवणामध्ये, आहारामध्ये घेत असताना शक्यतो मऊ पदार्थाचा जास्त वापर करतो. ज्यूस घ्या, हे घ्या, असंच करतो. बाकीच्या गोष्टी कोणत्या वापरतोय का बघा. कठीण. ऊस तर आपण खायचं आता मला वाटतंय अलीकडे पूर्णपणे कमी झालं. बरोबर. पूर्वी आपण ऊस कायम खात होतो. पण आता कोणीही मला वाटत नाही की जास्त ऊस खात असेल. मला तर वाटतंय मी पण स्वतः जास्त कधी ऊस खात नाही. वर्षात कधी तर. पूर्वी कसं व्हायचं समोरून गाडी चालली की जायचं ऊस काढायचा, घ्यायचा, घरात आणून खात बसायचं. असं सगळ्या गोष्टी व्हायच्या. पण आता ह्या गोष्टी होत नाहीत, घडत नाहीत. या करण्यासाठी आपण आपल्या जबड्याचा व्यायाम करणं महत्वाचं आहे. चला आता सगळ्यांनी जबडा असा एकमेकाला चिटकवायचा आहे आणि दाबून धरायचा आहे. 10 गच्च मिठा. उघडायचा आहे, मोठा करायचा आहे, मोठा. हा. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही करा आणि रोजच्या रोज जास्तीत जास्त टणक वस्तू कडक ज्यांना आता दात ज्यांचे निकामी होत आहेत किंवा दातांना अडचण होते त्यांनी नाही केलं तर चालते कारण आपल्या आता आपलं वय वाढलंय पण आपण आपल्या लहान मुलांना ह्या गोष्टी तुम्ही करून नक्कीच घ्या. कारण मला आता माझ्या मुलीला हा प्रॉब्लेम जाणवतोय. मुलाचा पण थोडासा जाणवतोय. तरी इतका त्याला जाणवलं नाही कारण त्याचे दात लगेच पडले. पण मुलीचे मात्र माझ्या दात ते जागा कमीच आहे आणि पुढचे येणारे दात पण हे कायमचेच आता तिला त्रास होणार आहे पुढे. चला आपला आता पुढचा व्यायाम करू. मानेचा व्यायाम करायचा आहे. मान पुढे पाठीमाग करायची आहे. श्वास सोडत मान पुढे घ्यायची. श्वास घेत पाठीमाग घ्यायची. साईडला.
साइड टर्न. चला एक हात वरती घ्या. दुसरा हात दुसऱ्या बाजूला. वरील बाजू. खाली. गोल फिरवा क्लॉकवाईज. उलट. आता हात काय करायचा, असा दाबून धरा. असा धरायचा, मान सरळ ठेवायचा आणि दाबायचा. हात दाबा. मानेला दाबायचा आणि मान आपली सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. दाबा. पूर्ण आपल्या डोक्याच्या भागापासून ते कमरेच्या मणक्यापर्यंत खालीपर्यंत आपल्याला जाणवल आपण ताकद लावतेली. दाबून धरा. ठीक आहे. दुसऱ्या बाजूला. ठीक आहे. दोन्ही हात पकडा. अशा पद्धतीने खेचा. एकमेकाकडे खेचा. बाहेर बाजूला. आपण आळस कसं देतो बघा काय वेळा, असं करून तशाच पद्धतीने खेचा. येस. खांदे वर खाली. पुढे पाठीमागे. गोल फिरवायचे आहेत. फॉरवर्ड रोटेशन. बॅकवर्ड रोटेशन. हात वरती घ्या. समोर. वर खाली. समोर घ्यायचं, एक वरती एक खाली. गोल फिरवा. हात पुढच्या बाजूला येऊ देत असे गोल फिरवताना बघा. पुढे येऊ देत. ठीक आहे. हात समोर घ्या. खेचा आपल्याकडे बोटे. खालील बाजूस. बाजूला साईडला. आतील बाजूस. कोपऱ्यातून हात ताट. येस. बोटे मिटायची उघडायची. मुठावळा. मुठावळा. रिस्ट रोटेशन. उलट. चला उभा राहायचं सगळ्यांनी. कमरेचा व्यायाम करायचा. कंबर पुढे पाठीमागे. चला करा सर्वांनी. कमरेवर हात ठेवा सर्व.
साईडला, गोल फिरवा, उलट, एक हात वरती घ्या, दुसरा हात मांडीला लावा, बेंड व्हायचं आहे, बेंड, कटी चक्रासन, स्थिर राहायचंय तिथं, उलट, चला स्थिर राहायचं, चला चला स्थिर राहा, येस, पुन्हा जागेवर या, हात पुढे धरायचा, हा फिरवा, चला समोर वाका, कमरेतून वाकायचं, असं वाकायचं नाही, कमरेतून, सुरुवात कमरेतून करायचं, पोटाचा भाग पुढच्या बाजूला सोड, चला वाका आणि काटकोनात या, चला हाताकडे बघा सर्वांनी, चला तसाच खाली जायचं आहे, जमिनीला हात टेका, हात तसेच पकडून जमिनीला हात टेका, कोपऱ्यातून पायातून ताट राहा आणि डोके खाली घाला, या पद्धतीने, येस, चला हळूवार पुन्हा वरती या, वरती या, पाठीमाग झुकायचं आहे, पाठीमागील बाजूस, चला तिथं स्थिर राहायचं आहे, तिथं स्थिर राहा, हात पाठीमागे सोडा, सोडा हात पाठीमागे, डोकेही खाली सोडा, डोके खाली सोडा, आकाशाकडे बघा, येस व्हेरी गुड, तिथं स्थिर राहायचं आहे, ओके पुढे या, पुन्हा वरती या, दोन्ही हात असेच करत परत साईडला, साईडला चला, साईडला, चला जास्तीत जास्त वाकायचं आहे, पुढच्या बाजूला न वाकता साईडलाच वाकायचं, वाका जास्तीत जास्त, चला व्हेरी गुड शिरगावकर मॅडम, भिडे मॅडम हात वरच्या बाजूला घ्या, कमरेतून वाका, यस बरोबर, पायात थोडं अंतर घ्या वंदना मॅडम, हा बघा आता, व्हेरी गुड, आचार्य मॅडम व्हेरी गुड, सरिता मॅडम व्हेरी गुड, ओके परत दुसऱ्या बाजूला, वरती हळूवार, दुसऱ्या बाजूला, चला जास्तीत जास्त जायचं, हे बघा माझ्याकडे बघा किती गेले, ओके विश्रांती स्थितीत, हात तसेच घ्या वरती, चला वर ताडासन, चला हात वरती खेचा, टाचा उचला, खेचा जास्तीत जास्त, जास्तीत जास्त खेचावर, जाऊ दे वरती, कोणतर आपल्याला ओढतंय, अशा पद्धतीने वरती जायचं आहे, जावा वरती, पायाच्या टाचेपासून ते हाताच्या बोटांपर्यंत पूर्ण भाग वरती आकाशाकडे खेचलेला पाहिजे आणि तिथंच स्थिर राहायचं आहे, जास्तीत जास्त स्थिर राहण्याचा प्रयत्न करा, व्हेरी गुड सविता मॅडम, भिडे मॅडम व्हेरी गुड, येस मानसी शिरगावकर मॅडम व्हेरी गुड, धामसे मॅडम व्हेरी गुड, पल्लवी मॅडम गुड गुड, बरोबर आहे, तिथं स्थिर राहायचं आहे, स्थिर राहा, तिथं स्थिर राहा, धामसे मॅडम तिथं स्थिर राहा, आळस पूर्ण निघून जातोय बघ, येस हळूवार खाली यायचं आहे, हात सोडा,
पायामध्ये अंतर घ्या, पायात अंतर घ्या, तो टच करायचे आहेत. चला 20 पर्यंत काउंट करा स्वतः. 20 तो टच करायचे आहेत. चला करा. चला करा पवार मॅडम करा. 20 काउंट करायचे आहे. झाले का? मेजायचे. चला पल्लवी मॅडम चला करा. 20 काउंट झाले का? 20 काउंट झाले असतील तर थांबा. येस, पायात अंतर तसंच ठेवा. जास्तीत जास्त पायात अंतर घ्या. जास्तीत जास्त पायात अंतर घेण्याचा प्रयत्न करा. घेतला? ठीक आहे. कंबरेत ताठ राहायचं. हे बघा या पद्धतीने राहायचं आहे. दोन्ही पायाचे घोटे पकडा. पायात अंतर जास्तीत जास्त घ्या. जितकं शक्य होईल तेवढं घ्या. आणि समोरच्या बाजूला बघायचं, घोट्याला पकडून घ्या. पायात अंतर घ्या. अजून राजेश्री मॅडम घ्या. अजून घ्या. जास्तीत जास्त घ्या. बरोबर आहे पल्लवी मॅडम. व्हेरी गुड. फक्त घोट्याला पकडा. आता बॅलन्स करायचा आहे. यस, बॅलन्स करा. पटेल मॅडम घोट्याला पकडा. व्हेरी गुड. शेरगावकर मॅडम व्हेरी गुड. थोडं अजून पायात अंतर घ्या. यस. हा, समोर बघा. कंबरेत ताठ राहण्याचा प्रयत्न करायचा. एका ठिकाणी टक लावा. इथं आपल्या मांड्याच्या भागाला, पिंढऱ्याच्या भागाला ताण पडू दे. चला बरोबर आहे. चला असू दे. कंटिन्यू. चला आता सर्वांनी हात पुढे अशा पद्धतीने टेका. दिसतात का बघा माझे हात. असे टेका. समोर जास्तीत जास्त अंतर घ्या. येस, डोके लावण्याचा प्रयत्न करा. हे बघा, गुडघे ताठ, पायाचे गुडघे ताठ. पल्लवी मॅडम कंबरेतून वाकायचं. यस, तिथं स्थिर राहा. सर्वजण तिथं स्थिर राहा. येस, ठीक आहे. परत वरती या. टर्न व्हायचा आहे. पुढचा पाय एका बाजूला, डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला. एक पाय पुढच्या बाजूला करा, दुसरा पाय आडवा. अशा पद्धतीने. लक्षात आलं का? चला दुसऱ्या बाजूला टर्न व्हायचं आहे. चला हात दोन्ही सरळ समोरच्या बाजूला बघायचं आहे. आणि पुढे झुका. आणि पाठीमागचा पाय हात वर करायचे आहे. जास्तीत जास्त पायाचं अंतर घ्या. व्हेरी गुड धामसे मॅडम. खूपच छान. पाठीमागचा पाय ताठ ठेवा. सगळ्यांनी बॅलन्स ठेवायचा आहे. स्थिर राहा तिथंच. पाटील मॅडम थोडं पायात अंतर घ्या आणि पुढे बेंडवा. हे बघा, जास्तीत जास्त पुढे व्हा. आता पुढे व्हा जास्तीत जास्त. गुडघा टेकला तर चालेल. आता पुढचा पाय या पद्धतीने एकाच बाजूत चालू आहे अजून. चला करा. भिडे मॅडम करा. पल्लवी मॅडम करा. हात वरती, कमरेत ताठ. व्हेरी गुड. चला हळूच वर तसंच या. पुन्हा दुसऱ्या बाजूला करायचा. दुसऱ्या बाजूला टर्न व्हा. आता पुढच्या बाजूला झुका. गुडघे टेकायचे नाही तिथं. आता नंतर सांगतो त्यावेळी टेकायचे. सरळ कमरेत ताठ.
चला आता गुडघे टेकायचे आणि पुढील बाजूला जास्तीत जास्त झुकायचं. येस, यावरती या, यावरती. सर्वांनी गुडघ्यावरती या पद्धतीने उष्ट्रासन करायचं आहे. पायात थोडस अंतर घ्या, दोन्ही पायात आपल्या खांद्याच्या रेषेत. चला पहिल्यांदा हात वरती घ्या, झुका या पद्धतीने. तिथंच बॅलन्स करायचा आहे. चला एक हात असा खाली आपल्या टाचेवर ठेवा, दुसरा हात पण टाचेवर ठेवा आणि डोक्याचा भाग खाली सोडा, छातीचा भाग वरती उचला. करा. चला पवार मॅडम एक्सरसाइज चेंज, उष्ट्रासन करायचं. उष्ट्रासन पवार मॅडम, उष्ट्रासन. हे बघा, हा हात टाचेवर घ्या, दोन्ही हात छातीचा भाग वरती घ्यायचा. चला करा तिथंच. हा राजश्री मॅडम करा, करा. पाठीमागे झुका, टाचेला हात लावा, डोके खाली सोडा, डोके खाली सोडा. येस, बरोबर. आता छातीचा भाग वरती वर उचलाय. चला पल्लवी मॅडम करा. तिथं स्थिर राहायचंय, तिथं स्थिर राहा. चला करा. व्हेरी गुड पल्लवी मॅडम, व्हेरी गुड. मुमताज मॅडम खूपच छान. सविता मॅडम चला चला चला, करायचं करायचं. गुडघ्याच्या खाली कुशन घेतलं तरी चालतंय. बघू शिरगावकर मॅडम, बघू पुन्हा एकदा. यस, कमरेचा भाग पुढे ढकलायचा, डोके खाली सोडायचे. यस, व्हेरी गुड, खूप छान. तिथं स्थिर राहायचं. बिडे मॅडम कमरेचा भाग पुढे सोडा. यस, व्हेरी गुड. डोके खाली पूर्ण सैल सोडा. धामसे मॅडम व्हेरी गुड. आचार्य मॅडम व्हेरी गुड. यस, विश्रांती घ्या. वज्रासनात बसा. वज्रासनात हात वरती घ्या. शशांकासन करायचं आहे. पुढच्या बाजूला झुका, शिशु आसन त्याला आपण म्हणतो. शिशु आसन. डोके टेकू दे जमिनीला. सविता मॅडम डोके जमिनीला टेकू दे. शिशु आसन. आता दोन्ही पाय काय करा, थोडेसे बाहेरच्या बाजूला काढा. गुडघे बाहेर, आपण जे गुडघे जवळ घेतो ते बाहेर काढा. हा, आता पूर्ण खाली झोपायचं आहे, खाली जायचं आहे. छातीचा भाग आपल्याला जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा. हा, लक्षात येते का? छातीचा भाग लागणार नाही, मात्र हुनवटी आपली लागू दे. चला जावा. लक्षात आलं का? नेट कॅमेरा खाली घे तुझा. हे बघा, पायात अंतर घेतलं आणि जाऊन खाली या पद्धतीने. तिथं स्थिर राहायचं आहे, तिथं स्थिर राहा. आणि आता दोन्ही हात कमरेच्या पाठीमागे वरती घ्या. दोन्ही हात पाठीमागे अशा पद्धतीने बांधायचे एकमेकाला. आपण जसं विश्राम स्थितीत राहतो, हात बांधतो त्या पद्धतीने. आणि सीटचा भाग आपल्या मांडीला खाली खाली आपल्या पायानं चिकटलेला पाहिजे, वरती उचलता कामा नये. येस, खूपच छान शिरगावकर मॅडम. मुमताज मॅडम व्हेरी गुड. क्षीरसागर मॅडम व्हेरी गुड. बघा, लहान बाळा अशी बसलेली असते तर बघा काही वेळा.
चला हळूवार वरती या, हळूवार वरती या. चला दोन्ही पाय चिटकवा, दोन्ही पाय गुडघे एकमेकाला चिटकवा. चिटकवा. मंडूकासन करायचंय, मंडूकासन. दोन्ही चिटकवा गुडघे आपले एकमेकाला. हा, मूठ करायची. बेंबीच्या बाजूला, पोटाच्या खाली, ओटी पोटाच्या जवळ या पद्धतीने लावा. की त्यानंतर काय होतं की आपण ज्यावेळी झुकतो त्यावेळी मांडीवर असा दाब पडतो. हा, त्यावेळी काय करायचं, ज्यावेळी आपण श्वास सोडत जातो खाली त्यावेळी मुठी जी आहे ते आपल्या पोटात दाबण्याचा प्रयत्न करायचा. त्यावेळी काय करायचं, कॉर्नर असे दाबले की ऑटोमॅटिक मूठ काय होते, दाबली जाते. ठीक आहे. 1 मिनिटापर्यंत आपण हे आसन करायचं, मंडूकासन. ओके. चला श्वास घ्या, श्वास सोडत सोडत खाली जायचंय. 1 मिनिटापर्यंत करायचं आहे. खाली जाऊन वरील समोरील बाजूस बघा आणि दोन्ही कोपरे आहेत खालील बाजूस दाबा जमिनीकडे. श्वास नॉर्मली जसं चालू आहे तसं ठेवायचं. 1 मिनिटापर्यंत करायचं आहे असं. करा राजश्री मॅडम, करा. 1 मिनिटापर्यंत कंटिन्यू राहायचं आहे. पल्लवी मॅडम करा कंटिन्यू. 1 मिनिटापर्यंत करायचं आहे. पोटात थोडस दुखतंय पण काही अडचण नाही. पवार मॅडम जावा अजून खाली, डोके खाली घ्या, अजून जावा अजून खाली. येस, हळूवार वरती या, हळूवार वरती या. श्वास आत घ्या, श्वास घेता, श्वास सोडा, श्वास पुन्हा आत घ्या, पुन्हा सोडा. पुन्हा एकदा करायचं 170 मंडूकासन. ओके. श्वास घ्या, श्वास सोडत पुढे झोकायचं आहे. एक मिनिटापर्यंत. पाटील मॅडम करा, बसून करा, बसून. श्वास पूर्ण पोटातला बाहेर काढा, पूर्ण बाहेर काढा आणि झुका खाली. मुठा मॅडम, मुठ अशी अंगठ्याचा भाग जो आहे तो पोटाला लावा, असा नको. अंगठ्याचा भाग जो आहे तो बघा, हे असं लावा, असा नको. हा, असा लावा. खालील बाजू असं केलंय की नाही, हा ते असं करा. हा, चला करा. तिथं स्थिर राहायचंय सर्वांनी. क्षीरसागर मॅडम, हात जर पुढे ठेवला तर काहीच फायदा होत नाही आपल्याला. शुगर कंट्रोल करण्यासाठी खूपच चांगला आसन प्रकार आहे. ओके, सगळ्यांनी वरती यायचं आहे. श्वास घ्यायचा आहे, 2 वेळा श्वास सोडायचा आहे, 2 वेळा श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा, दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. चला, दोन्ही हात एकमेकावर ठेवा, एकमेकावर अशा पद्धतीने. चला, पोटावर हात ठेवायचा आहे, मंडूकासन करायचं आहे. आपण मुठी मगाशी आवून केलं ते आता
एकमेकावर हात ठेवून पुढे झोकायचं 1 मिनिटापर्यंत आणि दोन्ही हात तो हात जो आहे तो पोटामध्ये आत दाबायचा. हा, लक्षात आलं? चला, श्वास सोडत चला खाली. चला, पोटामध्ये हात दाबा. बोट आणि आपला पंजा जो आहे तो पूर्णपणे हात दाबण्याचा प्रयत्न करा. समोरील बाजूस बघा. 1 मिनिटापर्यंत हे आसन करायचं आहे. क्षीरसागर मॅडम करा. प्रत्येक वेळे हात काढायचा नाही. एकदा आसन धरलं की 1 मिनिटापर्यंत सोडायचं नाही. यस, पुन्हा हा वरती या हळूवार. 2 वेळा श्वास घ्यायचा आहे, 2 वेळा श्वास सोडायचा आहे. श्वास घ्या. सविता मॅडम निवांत बसा. गुडघ्याला त्रास होत असेल. ठीक आहे. हा, श्वास घ्या, श्वास सोडा. चला, गोमुखासन करायचं. गोमुखासन सगळ्यांना माहित आहे. चला बसा. एक पहिल्यांदा पाय आतमध्ये घ्या मांडीच्या खाली या पद्धतीने. दुसरा पाय त्याच्यावरती या पद्धतीने. जो पुढचा पाय आपण वरती घेतलाय तोच हात वरती घ्यायचा आहे आणि पाठीमागे एकमेकाला हात पकडण्याचा प्रयत्न करा आणि कमरेत ताठ राहा. जरी ज्यांना हात पकडता येत नाही त्यांनी नुसतं पाठीला हात जरी लावला तरी काय अडचण नाही. हा, नुसते दोन्ही हाताची बोटे एकमेकाला चिकटल्या तरी भरपूर आहेत. आणि एका सरळ रेषेत राहायचं. चला, व्हेरी गुड. शिरगावकर मॅडम व्हेरी गुड. पाय अजून वरती घ्या इथे. जास्तीत जास्त पाय आपल्या ह्या इकडं मांडीच्या भागाला लागला पाहिजे. असं पुढं न घेता गुडघ्याजवळ घेऊ नका, पूर्ण पाठीमाग घ्या. यस, व्हेरी गुड. या सविता मॅडम हात वरती घ्या. जो पाय आपण पुढे घेतलेला आहे तोच हात वरती घ्यायचा. पल्लवी मॅडम गुडघा वरती घ्या, छातीकडे. छातीकडे घ्या. कमरेत ताठ राहा. पवार मॅडम करा, प्रयत्न करा. प्रयत्न करायचं, जेवढं जमतंय तेवढं करायचं, जास्त करायचं नाही, जास्त ताण द्यायचं. यस, ओके. पाय सरळ करा. दुसऱ्या बाजूने करायचा आहे. जो वरती पाय होता तो आता खाली दुमडा. दुसरा पाय या पद्धतीने घ्या. चला, स्थिर राहायचंय तिथं. मुमताज मॅडम व्हेरी गुड. चला सविता मॅडम, हा एकमेकाला बोट टेकली तरी भरपूर आहे पाठीमागे. फक्त डोके वर करा, कमरेत ताठ राहा सर्वांनी. कमरेत ताठ राहिला की व्यवस्थित होत. यस, स्थिर राहायचंय तिथं. व्हेरी गुड भिडे मॅडम. जमतंय पवार मॅडम, जमतंय. व्हेरी गुड. ठीक आहे, हळूवार आसन सोडायचं आहे. हळूवार आसन सोडा. सर्वांनी शवासनात जायचं आहे. शवासन. दोन्ही गुडघे बेंड करून बसा. हे करा, दोन्ही गुडघे बेंड करा आणि शवासनात राहायचं आहे.
शांतपणे डोळे मिटायचे आहेत. शांतपणे डोळे मिटा. दोन्ही हात पसरवा या पद्धतीने. दोन्ही हात असे पसरवा. शांतपणे. डोळे झाका सर्वांनी. दोन्ही पायही पसरवा. पाय सरळ करा. दोन्ही ज्या पद्धतीने हात आपण पसरवले तसे पायही पसरवा जास्तीत जास्त. पूर्ण हात पसरून झोपायचा आहे. शांतपणे झोपायचं आहे. डोक्यामध्ये कोणताही विचार आणायचा नाही. सर्वांनी आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. संपूर्ण शरीर आपले शिथिल सोडायचे आहे. शरीराच्या कोणत्याही भागामध्ये ताण आणू द्यायचं नाही. पूर्णपणे सैल शिथिल सोडायचे आहे शरीर. पूर्णपणे सैल सोडा. सर्वांनी पोटाच्या बाजूला झोपायचं आहे. पोटावर झोपायचं आहे. पोटावर झोपा सर्वांनी. आणि ज्या पद्धतीने हात पसरून पाय पसरून झोपायचे ते डोके एका बाजूला करा आणि झोपा. पूर्ण शरीर शिथिल सोडा. पूर्ण शरीर शिथिल सोडायचे आहे. पूर्ण शरीर शिथिल सोडा. दोन्ही हात बाजूला घेतलं तरी काही अडचण नाही. चेहरा एका बाजूला करा. चेहरा एका बाजूला. चला दोन्ही हात आपल्या चेहऱ्याच्या खाली घ्यायचे आहेत आणि चेहऱ्यावर हातांवर आपले डोके ठेवायचे आहे. मकरासन ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने. आणि दोन्ही खालचे पाय पसरवा या पद्धतीने. विश्रांती घ्यायची आहे. आणि कानाद्वारे ऐकू येणारे संगीताचा आवाज ऐकत सकारात्मक विचार करायचा आहे.
सर्वांनी डाव्या कुशीवर यायचं आहे. डाव्या कुशीवर या. दोन्ही पाय आपल्या पोटामध्ये खेचा. डोकेही पोटामध्ये खेचा. या पद्धतीने चला भिडे मॅडम करा. यस. पुन्हा पाठीवर या. पूर्ण पाठीवर या. गुडघे बेंड करा आणि पूर्णपणे आळस द्या. आपल्या शरीरात आळस जो आहे तो करा पूर्णपणे. श्वास सोडत श्वास घेत. आणि हळुवारपणे एका बाजूला झुकत हात टेकत उठून बसायचं आहे. हे डोळे मिटायचे आहे. उठून बसा सर्वांनी. ज्ञान मुद्रेत बसायचं आहे. आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. डोळे मिटलेले आहेत. श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. तीन वेळा ओंकार जप करायचा आहे. श्वास आत घ्यायचा आहे. श्वास आत घेऊन श्वास सोडत सोडत ओंकार जप करायचा आहे. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. शांति शांति शांति. दोन्ही हात एकमेकांवर चोळा. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे आहेत. घर्षण करा दोन्ही हातांचं आणि हळूवार आपल्या डोळ्यांवर हात ठेवायचे आहेत. डोळे आतमध्ये उघड झाप करायचे आहेत. पुन्हा हात चोळा. आपल्या संपूर्ण चेहऱ्याला आपल्या संपूर्ण शरीराला हात फिरवायचे आहेत. पुन्हा हात चोळा. हळूवार डोळ्यांवर ठेवत हात खाली घेत 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 डोळे उघडायचे आहेत.